कणकवलीचे राजकारण हे नेहमीच सिंधुदुर्गातच नाही तर राज्यात लक्षवेधी ठरते। सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात काही प्रमुख नावे घेतली जातात। त्यामध्ये नाईक कुटुंबियांचे नाव या राजकारणात गेले कित्येक वर्षे टिकून आहे। त्यांना राजकारणातून बाजूला करण्याकरता दहशतीचा प्रयत्न झाला, मात्र या सर्व दहशतवादाला झुगारून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात एक नवीन उदय झाला। तो स्वर्गीय श्रीधर नाईक यांचे पुत्र व कणकवलीचे नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष, ठाकरेंचे युवासेनेचे जिल्हा प्रमुख सुशांत नाईक यांचा। शांत व संयमी सुसंस्कृत राजकारणी म्हणून ओळखले जाणारे नाईक कुटुंबीय हे आजही आपल्या या स्टाईलने लोकांच्या मनावर घर करून आहेत। त्याचे उदाहरण म्हणजे सुशांत नाईक। स्वर्गीय श्रीधर नाईक यांच्या हत्येनंतर नाईक कुटुंबीय हे खचून गेले नाही, तर या दहशतीच्या विरोधात उभे राहिले आणि शांत आणि संयमी राजकारणाने देखील दहशतीचे विचार पुसता येतात हे त्यांनी दाखवून दिले। सुशांत नाईक यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात ही कणकवली कॉलेजच्या GS निवडणुकीमधून झाली। सुशांत नाईक या तरुणाने कॉलेज जीवनामध्येच राजकारणात एंट्री केली। घरात श्रीधर नाईक यांच्या रूपाने राजकीय वारसा हा होताच। कणकवली कॉलेजच्या GS निवडणुकीमध्ये पहिल्यांदा 14 पैकी 11 मते घेत सुशांत नाईक यांची राजकारणात दमदार एंट्री झाली। राजकारणातील त्यांचा हा आलेख गेल्या अनेक वर्षांमध्ये चढताच राहिला। त्यावेळी शिवसेनेचा झंझावात सिंधुदुर्गात सुरू होता आणि त्यावेळच्या राणेंच्या नेतृत्वाखालच्या विद्यार्थी सेनेला सुशांत नाईक यांनी दिलेली टक्कर ही संपूर्ण जिल्ह्यात लक्ष वेधून घेणारी ठरली होती। विद्यार्थी दशेतच घरातूनच राजकारणाचे बाळकडू मिळाल्यानंतर सुशांत नाईक यांनी कणकवली नगरपंचायतच्या राजकारणात प्रवेश केला, तो 2014 मध्ये। या कालावधीत बहुसदस्य प्रभाग पद्धतीने झालेल्या निवडणुकीमध्ये सुशांत नाईक हे जवळपास 850च्या मताधिक्याने विजयी झाले। यावेळी राणेंचा तो काँग्रेसचा काळ आठवा। सर्व एका बाजूला, उमेदवार मिळताना नामुष्की, एवढे असतानाही स्वतःच्या जीवावर व जनतेच्या विश्वासावर नाईक कुटुंबियांनी 4 नगरसेवक निवडून आणले। त्यावेळी तर समोर अक्षरशः उमेदवार उभे राहायला तयार होत नव्हते अशी स्थिती होती। राणेंच्या काँग्रेस प्रवेशानंतर काही दिवसांतच माजी आमदार वैभव नाईक व सुशांत नाईक यांचा ठाकरे शिवसेनेत झालेला प्रवेश हा सुशांत नाईक यांच्या राजकीय वाटचालीतील टर्निंग पॉइंट ठरला। त्यानंतर कणकवली नगरपंचायतच्या निवडणुकीत त्यांनी कधी मागे वळून पाहिलेच नाही। काही हिंसक प्रवृत्तीच्या शक्ती या त्यावेळी सुद्धा नाईक कुटुंबियांना रोखण्यासाठी प्रयत्न करत होत्या, मात्र त्यांचे मनसुबे त्यावेळी देखील धुळीला मिळाले आणि आता झालेल्या निवडणुकीत सुद्धा सुपडा साफ करून कणकवलीमध्ये नाईक फॅक्टर अजूनही अस्तित्वात आहे हेच त्यांनी दाखवून दिले। नगरसेवक म्हणून सुशांत नाईक यांनी शिवसेनेमध्ये केलेल्या एंट्रीनंतर त्यांचा झालेला हा मोठा विजय होता। त्यावेळीच्या भाजपा शिवसेनेच्या युतीचे ते नगरसेवक होते। त्यावेळचे भाजपा आमदार प्रमोद जठार यांनी सुद्धा या दहशत व झुंडशाहीच्या विरोधात नाईक यांच्या खांद्याला खांदा लावून काम केले। यानंतर सुशांत नाईक यांचे बंधू वैभव नाईक हे जॉईंट किलर ठरत आमदार बनले आणि दहशतीच्या विरोधात नाईक कुटुंबियांचा हा संघर्ष त्यापुढेही सुरूच राहिला। सत्ता असली किंवा सत्ता नसली तरी अन्यायाच्या विरोधात व विकासाच्या बाजूने उभे राहण्याचा सुशांत नाईक यांचा स्वभाव हा येथील मतदारांनी ओळखला व त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला। त्यामुळेच कणकवलीच्या नुकत्याच झालेल्या नगरपंचायतच्या निवडणुकीत तब्बल 164 मतांचे मताधिक्य देत प्रभाग क्रमांक 17 मधील मतदारांनी पुन्हा एकदा सुशांत नाईक यांच्यावर विश्वास दाखवला। या निवडणुकीत शहर विकास आघाडी हा जरी पर्याय असला तरी नाईक कुटुंबियांचे पारंपरिक असलेले व बालेकिल्ले समजले जाणारे कणकवलीतील प्रभाग हे मतदारांनी मोठ्या फरकाने त्यांच्या ताब्यात ठेवले। यातूनच नाईक कुटुंबियांवर कणकवली शहराचा असलेला विश्वास दिसून आला। या निवडणुकीत प्रचंड धनशक्ती, सत्तेचा दुरुपयोग अशा हर तऱ्हेने सुशांत नाईक यांना पराभूत करण्यासाठी प्रयत्न झाले, तरी देखील जनता सुशांत नाईक यांच्याच पाठीशी राहिली, कारण सत्याला कधीही मरण नसते। आजपर्यंत असत्याच्या विरोधात सुशांत नाईक व त्यांच्या कुटुंबियांनी हाती घेतलेली लढाई ही कणकवलीतील जनतेने उचलून घेतली आणि यातूनच विरोधकांचा सुपडा साफ करून भुईसपाट केले।
2018 मध्ये झालेल्या कणकवली नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये देखील सुशांत नाईक हे तब्बल 201 चे मताधिक्य घेत कणकवली शहरातल्या आताच्या प्रभाग क्रमांक 13 मधून विजयी झाले होते। त्या निवडणुकीत सुद्धा सुशांत नाईक यांना रोखण्यासाठी अनेक शक्ती पुढे आल्या, मात्र कणकवली शहरातील जनतेने त्यांचे मनसुबे धुळीला मिळवले। त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत पतसंस्था या विभागातून सुशांत नाईक यांनी संचालक पदाकरिताची निवडणूक लढवली आणि या निवडणुकीत मातब्बर समजल्या जाणाऱ्या माजी आमदार राहिलेल्या उमेदवाराला पराभूत करण्याचे कौशल्य दाखवत सुशांत नाईक हे पुन्हा एकदा जिल्ह्यात चर्चेत आले। ही निवडणूक देखील संपूर्ण महाराष्ट्रात गाजली होती। 140 मतदारांमध्ये पतसंस्था विभागात ही निवडणूक झाली होती। यात 11 चे मताधिक्य घेत सुशांत नाईक विजयी ठरले व येथून त्यांची सहकार क्षेत्रातील वाटचाल सुरू झाली। शिवराम भाऊ जाधव, DB ढोलम यांच्यासारख्या सहकारातील दिग्गज लोकांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांनी आपले सहकारातील काम सुरू ठेवले। अनेक सामाजिक संस्थांच्या माध्यमातून सुशांत नाईक हे समाजकारणात, राजकारणात कार्यरत आहेत। नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी कणकवली विधानसभा मतदारसंघासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून सुशांत नाईक हे नाव आघाडीवर होते, मात्र पक्षाने घेतलेला निर्णय शिरसावंद्य मानत त्यांनी आताचे नगराध्यक्ष व त्यावेळीचे ठाकरे सेनेचे उमेदवार संदेश पारकर यांचे काम केले। सुशांत नाईक हे आज ना उद्या कणकवली विधानसभेचे उमेदवार असणार व त्यांना आतापासूनच रोखले पाहिजे याकरिता या नगरपंचायत निवडणुकीत सुद्धा अनेक मनसुबे आखले गेले, पण ते धुळीला मिळाले। सुशांत नाईक यांना थांबवण्यासाठी अनेक दिग्गजांना पडद्यामागून प्रयत्न करावे लागतात, ही सुशांत नाईक यांची खरी ताकद आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवार म्हणून नाव समोर येण्यापूर्वी सुशांत नाईक यांनी अक्षरशः कणकवली मतदारसंघ पिंजून काढला। सत्ताधाऱ्यांचा भ्रष्टाचार, दहशतीखाली सुरू असलेली कामे व सत्ताधाऱ्यांना सत्तेचा चढलेला माज या साऱ्यावर एक थेट आक्रमक पर्याय म्हणून जनता सुशांत नाईक यांच्याकडे पाहू लागली। मात्र पक्षाचा आदेश शिरसावंद्य मानून काम करणारा पक्षाचा शिलेदार म्हणून त्यांनी ठाकरेंचा आदेश मानला। राजकीय जीवनात काम करत असतानाच कणकवली स्पोर्ट क्लबच्या माध्यमातून क्रीडा क्षेत्रातील काम देखील सुशांत नाईक यांच्याकडून सुरू आहे। या क्लबच्या माध्यमातून अनेक क्रिकेट स्पर्धा भरवून तरुणांना क्रीडाविषयक आवड निर्माण होईल यासाठी त्यांचे सातत्याने प्रयत्न असतात। कणकवली तालुका स्पोर्ट क्लबचे अध्यक्ष म्हणूनही सध्या ते काम पाहत आहेत। तसेच सिंधुदुर्ग क्रिकेट असोसिएशनचे सदस्य म्हणूनही ते जिल्हा क्रीडाविषयक क्षेत्रात आपला सहभाग नोंदवत असतात। श्रीधर नाईक फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक असे अनेक विविध उपक्रम सुशांत नाईक यांनी राबवले व या उपक्रमांच्या माध्यमातून सामाजिक चळवळ त्यांनी उभी केली। राजकारणात काम करत असताना सुशांत नाईक यांच्या खांद्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युवासेना जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी सोपवली। युवकांचे संघटन करून युवकांना एक दिशा देण्याचे काम या पदाच्या माध्यमातून सुरू आहे। देवगड, वैभववाडी व कणकवलीमध्ये युवकांची एक मोठी फळी त्यांनी उभी केली आहे व ही फळी भेदण्याचे आव्हान येत्या काळात प्रतिस्पर्ध्यांना आहे। युवकांचा, सर्वसामान्य जनतेचा चेहरा म्हणून सुशांत नाईक यांची आता मतदारसंघात ओळख होत असताना त्यांना मिळालेले उपनगराध्यक्षपद हे निश्चितच या वाटचालीला दिशादायी ठरणारे आहे। सध्याच्या राजकारणात खालावलेली नैतिकता व राजकीय फोडाफोडींची गणिते सुशांत नाईक यांच्या विरोधात देखील झाली, पण या सगळ्याला पुरून उरणारे ठाकरेंचे शिलेदार म्हणून सुशांत नाईक यांनी ही सर्व कारस्थाने मोडीत काढली। सर्व परिस्थितीशी शांत व संयमाने दोन हात केले। कणकवली नगरपंचायतच्या निवडणुकीत तर सुशांत नाईक यांना पराभूत करण्यासाठी जे प्रयत्न केले गेले ते अवघ्या कणकवली शहराने बघितले, परंतु कणकवलीकरांच्या तोंडी एकच होते की आमचा सुशांत निवडून येणार व सुशांत नाईक यांच्यावर कणकवलीतील जनतेने विश्वास दाखवला व त्यांना विजयी देखील केले। अशा ठाकरेंच्या कणकवली शहर विकास आघाडीच्या शिलेदाराला आज उपनगराध्यक्ष पदावर बसण्याचा मान मिळत आहे। याबद्दल त्यांच्या पुढील वाटचालीला खूप खूप शुभेच्छा।